भारत माता की जय, भारत माता की। हुतात्मे अमर रहे, चार हुतात्मे अमर रहे, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी जय, महात्मा गांधी अमर रहे, अमर। सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3-4 वर्षापासून व तसेच परंपरागत वर्षानुवर्ष 30-40 वर्षापासून युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली 4 पुतळा ते बलिदान चौकापासून करण्यात येते। आपल्याला माहीत असेल 9 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुंबई येथे अधिवेशन झाले होते। त्या अधिवेशनामध्ये असा ठराव पास झाला होता की आपण इंग्रजांना या देशामधून हाकलून देऊन चले जाओचा नारा आणि भारत छोडोचा नारा दिला पाहिजे। त्याच आदल्या दिवशी रात्री 8 ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना उचकावलं आणि चले जाओ असा आदेश ज्यावेळेस पारित झाला संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उठली व 9 ऑगस्ट रोजी एक प्रकारे आपल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या देशासाठी शहीद झाले त्याची आठवण म्हणून आज आपण 9 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करतो व तसेच उद्या 9 ऑगस्ट रोजी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय युवक काँग्रेस सुद्धा राष्ट्रीय दिवस म्हणून आम्ही साजरा करतो। दरवर्षी 4 पुतळा ते बलिदान चौकापर्यंत ही मशाल रॅली आम्ही पायी घेऊन जात असतो। या सोलापूरची हुतात्मा नगरी म्हणजे एक बलिदानाची नगरी म्हणून ओळखली जाते। याचाच एक आठवण म्हणून सोलापूर वासिकांना राहायला पाहिजे, त्यामुळे आम्ही ही मशाल घेऊन त्या मार्गस्थ आम्ही बलिदान चौकात जातो। अनेक वर्षापासून आमची युवक काँग्रेसची टीम आदरणीय आमच्या नेत्या प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी 11 वाजता रात्री या ठिकाणी मशाल निघते आणि बलिदान चौकामध्ये ज्या लोकांना क्रांती दिना दिवशी जे महापुरुष होते त्यांना फाशी देण्यात आली तरी काँग्रेसच्या वतीनं युवक काँग्रेसच्या वतीनं अनेक वर्ष हे मशाल रॅली संध्याकाळी 11 वाजता निघते आणि 12 वाजता बरोबर त्या ठिकाणी बलिदान चौकात हे आमचे युवक काँग्रेसचे सर्व युवक त्या ठिकाणी पोचतात। तर बलिदान अनेक लोकांचं ह्या ठिकाणी आत्ता घोषणा आपण बघितलात की या देशासाठी महात्मा गांधींचं बलिदान झालं आहे, या देशासाठी अनेक महापुरुषांचं बलिदान, त्यात आमच्या 4 हुतात्म्याचं देखील फाशीवर त्यांना लटकावलं गेलं। इंग्रजांना पळवण्याकरता अनेक लोकांनी स्वतःची जीवाची आहुती दिली, तेव्हा हा भारत स्वतंत्र झाला। स्वतंत्र भारतामध्ये आम्ही राहत असताना आज लोकशाही टिकवण्याचं काम आमच्या सर्व भारतीय नागरिकांचं आहे। आपण बघता हुकुमशाही, तानाशाही, त्या भारतीय जनता पार्टी हाकार या देशामध्ये मणिपूरसारखं राज्य जळत असताना तिकडं कोण बघत नाही, पण आता राहुलजी गांधी व आमच्या नेत्या प्रणिते एक झंझावत लोकसभेमध्ये सोलापूर शहराचा आवाज उडवतात, हे सगळ्याला आम्हाला अभिमान आहे। आणि उद्या स्वातंत्र्यनिमित्त त्या ठिकाणी सकाळी झेंडावंदन देखील काँग्रेस पक्षाच्या वतीनं होतं आहे। आम्ही अनेक वर्ष हे परंपरा केलेली आहे, याच्या पुढे देखील आमची युवक काँग्रेस हे परंपरा जपणार आहेत। आमच्या युवक काँग्रेसच्या वतीनं ही आता रॅली यातून सुरुवात होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।